समोर आलेला आहे। होय, पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या भावात अचानक मोठी घसरण सुरू झालेली आहे। सगळ्यांना वाटत होतं सोन्याचे भाव आता काही कमी होणार नाहीत, आता सोन्याचे भाव असो किंवा चांदीचे भाव असो यामध्ये आता वाढ होत जातील, मात्र तसं झालं नाही। आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भारतामध्ये सोन्याच्या किमती अखेर आज कमी झालेल्या आहेत। मोठी घसरण ही सोन्याच्या किमतीतच नाही तर चांदीच्या किमतीत पण बघायला मिळाली। सोन्याचे आणि चांदीचे भाव अचानक कमी झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा मग सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये सोनं आणि चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर बघा, सोनं असो किंवा चांदी असो यामध्ये आता मोठी घसरण सुरू झालेली आहे। होय, आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली असून सर्वांना आश्चर्यचकित करणारी बातमी समोर येत आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अशी काही घसरण झाली आहे की संपूर्ण सराफा बाजार आणि सर्वसामान्य लोक थक्क झालेले आहेत। कालपर्यंत जे लोक म्हणत होते की आता सोनं घेणं आपल्या आवाक्याबाहेर आहे, सोन्याच्या किमती आता खूप वाढतील, पण तसं झालं का? तर नाही, उलट आज सोन्याच्या किमती घसरलेल्या आहेत। बघा, सोन्याच्या किमतीच नाही तर चांदीच्या पण किमतींमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळत आहे। चढ उतार हे चांदीच्या किमतीत पण दिसून येत आहेत। बघा, आता सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झालेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 10 ते 15 दिवसात आणखीन 40 ते 50 हजार रुपयांनी सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव कमी होणार आहे का, याबाबत व्यापारी काय म्हटलेले आहेत, सोन्याच्या व्यापाऱ्यांचं नेमकं याबद्दल काय म्हणणं आहे ती पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत चला। बघा, आलेल्या माहितीनुसार आजची ताजी बातमी आहे। सकाळूनच सोन्याच्या किमती कमी होऊ लागलेल्या होत्या, सोन्याच्या किमतीत मोठा बदल होत चाललेला होता। बघा, काल सर्वांना वाटू लागलं होतं की आता आज काय सोन्याच्या किमती कमी व्हायच्या नाहीत, आज सोन्याच्या किमतीमध्ये काही ना काही प्रमाणात वाढ होईल असं लोक म्हणत होते आणि चांदीच्या किमतीत पण वाढ होईल असं लोक म्हणत होते। पण बघा, तसं झालं का? तर नाही, आज सकाळीच सोन्याच्या दुकानांमध्ये इकडे तिकडे चर्चा सुरू झाली की आज तर सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत। सोन्याच्या किमती अचानक कमी होतात सगळेजण आश्चर्यचकित झाले, कारण तिकडे युद्धासारखी परिस्थिती अमेरिका, इराण, इस्रायलचे बघायला मिळत आहे आणि इकडे सोन्याच्या किमती आता डायरेक्ट वाढण्याऐवजी पडत आहेत असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला। कारण बरेच जण म्हणत होते की तिकडच्या युद्धामुळे इकडे सोन्याच्या किमती खूपच वाढणार आहेत, सोनं 2 लाखाच्या पुढे जाईल, असं होईल तसं होईल असे बरेच लोक जे आहेत ते म्हणत होते। पण यावेळेस तसं काही झालंच नाही, उलट तिकडे युद्ध सुरू झालं आणि इकडे सोन्याच्या असो किंवा चांदीच्या किमती असो अचानक घसरू लागलेल्या आहेत। बघा, आज सोन्याच्या किमतीत अचानक खूप मोठी घसरण झालेली आहे। आज भाव किती रुपयांनी कमी झालेला आहे, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव तुमच्या जिल्ह्यात काय आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे सर्वांना आपल्या जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या किमती काय आहेत हे ऐकायला भेटेल। कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता कमी झालेल्या आहेत, सोनं स्वस्त झालेलं आहे। मग कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात स्वस्त सोनं आता आहे ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर चला, संपूर्ण आजचे ताजे भाव आपण बघू। तर बघा, सोनं आणि चांदीच्या दराबाबत अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून सोन्याच्या किमती असो किंवा चांदीच्या किमती असो अचानक घसरू लागलेल्या आहेत। मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आलेल्या माहितीनुसार कालपर्यंत जे लोक म्हणत होते की आता सोनं आपल्या आवाक्याबाहेर गेलं आहे त्यांच्यासाठी खूपच मोठी दिलासा देणारी बातमी आहे। तुम्हाला आठवत असेल की गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकच चर्चा सुरू होती, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव, युद्धाच्या या परिस्थितीमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडतील, सोनं 2 लाखाच्या पुढे जाईल अशा बऱ्याच चर्चा आणि बरेच लोक म्हणत होते। पण तिकडे युद्ध सुरू झालं आणि इकडे सोन्याच्या किमती वाढण्याऐवजी रोज अशी बातमी ऐकायला भेटली की आज सोन्याच्या किमती 5,000 कमी झाल्या, आज सोनं 10,000 रुपयांनी कमी झालं, आज सोनं 3,000 रुपयांनी कमी झालं, अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आणि आता पण तसंच होऊ लागलेलं आहे। बघा, मागच्या काही दिवसात 2-3 दिवसापूर्वी पण मोठी घसरण सोन्याच्या दरात झाली, मग लोक म्हटले की आता त्या दिवशी घसरण झाली म्हटलं इथून पुढे सोन्याचे भाव वाढत राहतील, पण तसं झालंच नाही। उलट आज पण सोन्याच्या किमती कमी झाल्या आणि आज सोन्याच्या किमती खाली आल्याने सगळेजण आश्चर्यचकित झाले। आता फक्त सोन्याच्या किमतीत घसरण नाही तर चांदीच्या किमतीत पण मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। बघा, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आज कमी झालेल्या आहेत। जर आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे भाव, चांदीचे भाव बघायचे असतील, तुमच्या जिल्ह्यात सोनं किती रुपयांनी स्वस्त झालंय, चांदी किती रुपयांनी स्वस्त झालंय हे जर ऐकायचं असेल, बघायचं असेल
असाल तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या जवळच्या तालुक्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर बघायला मिळतील. तर चला या ठिकाणी आता सर्वात आधी आपण सोने आणि चांदीच्या दरात घसरण का होत आहे हे देखील बघूयात आणि व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आणखीन 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण खरंच पुढच्या 15 दिवसामध्ये सोन्याच्या दरात होणार आहे का, चांदीच्या दरात होणार आहे का, याबद्दलची नेमकी काय माहिती आहे ही पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघत चालायचा आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सगळीकडे मोठी आणि एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सोन्याच्या किमती अचानक आज का पडू लागलेल्या आहेत. कारण आज मोठी घसरण सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या आहे. लोकांचं म्हणणं आहे की का घसरले आहेत, होय ते पण सांगतो. आणि अजून आता सोन्याची किमती घसरतच जाते का पुन्हा एकदा वाढतील ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, आता महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी जर विचार केला तर बरेच जण शेतकरी बांधव जे असतात ते खेड्यातील राहणारे असतात. आता त्यांचे जे आहे ते सद्यस्थितीला म्हणजे खेड्यातील आता लग्न सरायचे दिवस होते, त्यावेळेस शेतकरी असो किंवा इतर कोणता व्यक्ती असो सगळ्यांचं लक्ष कशाकडे होतं तर सोन्याच्या भावाकडे. म्हणजे शेतकऱ्यांचं पण लक्ष होतं की सोनं कमी होतं आहे की जास्त होतं, याकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष दिलं होतं. त्यानंतर शहरातील जे नागरिक असतील, शहरातील नागरिकांचं पण पूर्ण लक्ष सोन्याच्या किमतीकडे होतं. म्हणजे गावापासून ते इकडे गावापर्यंत, म्हणजे शहरापासून तिकडे खेड्या गावापर्यंत पूर्णपणे सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे या उन्हाळ्यात होतं की सोन्याच्या किमती नेमक्या काय आहेत, किती रुपयांनी पडल्या आहेत आणि किती रुपयांनी वाढल्या आहेत असं लक्ष होतं. तर बघा, आता आज सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. मग आता किती रुपयांनी कमी झाल्या, काय आजचा भाव आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण आता डिटेलमध्ये संपूर्ण माहिती समजेल. आता बघा, तुमचा जिल्हा तुम्ही मराठवाड्यातील राहणारे असाल किंवा विदर्भातील असाल, पश्चिम महाराष्ट्रातील असाल किंवा कोकणातील असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या भागामध्ये नेमक्या सोन्याच्या किमती काय आहेत आणि किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोनं सगळ्यात जास्त स्वस्त झालंय ही देखील माहिती आपण बघणारच आहोत. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघा. तर बघा, आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोनं तर आता खूप स्वस्त झालं आहे. बघा, स्पष्टपणे आपल्याला माहिती बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोनं आता स्वस्त झालेलं आहे. चांदीच्या दरात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करत आहोत. आज सोन्याचा आणि चांदीचा भाव नेमका किती खाली आला आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी आता नेमके ही सोने आणि चांदीची घसरण योग्य आहे का, याबद्दलची पण माहिती आता समोर येत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सुरुवातीला आपण बघूयात की बाजारात सध्या नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धाचे ढग जमा होतात तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, पण त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि साहजिकच भावही वाढतो. पण मागच्या आठवड्यापर्यंत असं काही चित्र होतं. सगळ्यांना वाटलं की अमेरिका आणि इराण या युद्धामुळे शेअर बाजार पडेल आणि सोन्याचे भाव आकाशात भिडतील, म्हणजे सोन्याच्या किमती, चांदीच्या किमती खूप वाढतील असं लोकांना वाटलं. पण आज अचानक सराफा बाजारात एक वेगळीच लाट बघायला मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही अशा घडामोडी घडल्या आहेत की त्याचा थेट परिणाम आता सोन्याच्या किमतीवरती झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी अचानक सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे आणि डॉलरच्या मूल्यात बदल झाल्याने आता या सर्व गोष्टीमुळे सोन्याचा भाव अचानक खाली आलेला आहे आणि याचा थेट फायदा आता आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, ग्राहकांना होऊ लागलेला आहे. अचानकपणे सोन्याच्या किमती ह्या कमी झालेल्या आहेत आणि चांदीच्या पण किमती कमी झालेल्या आहेत. जी चांदीचे दर 4 लाखाच्या जवळजवळ गेलेले होते ते चांदीचे दर पूर्णपणे 3 लाखाच्या खाली आलेले आहेत. म्हणजे चांदीच्या दरात पण मोठी लाखो रुपयांची घसरण बघायला मिळत आहे. आणि आज सोन्याचा भाव नेमका किती रुपयांनी घसरला आहे हे तर आपण बघणारच आहोत. आणि आज सोन्याचा आणि चांदीचा भाव कोणत्या जिल्ह्यात काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार असून आजचे महाराष्ट्रातील, भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे भाव या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. सर्वात आधी आपण चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत ते बघूयात. त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत ते बघूयात. 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं सध्या काय भावामध्ये आहे, हे काय, याचे काय दर आहेत ही पण माहिती मी तुम्हाला सांगतो. आता फक्त राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं तुम्ही काम करा, सर्व माहिती मिळेल.
तर बघा आता लक्ष द्या, सर्वात आधी आपण चांदीचे आजचे ताजे दर बघूयात. चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली, त्यानंतर सोन्याच्या आजच्या ताज्या किमती आपण बघूयात. बघा या ठिकाणी सांगण्यात येत आहे की आता पूर्णपणे लग्न सराईसाठी किंवा सध्या स्थितीला लग्न सराईचे जे दिवस होते यामध्ये मागच्या वेळेस चढ उतार सोन्याच्या दरात बघायला मिळाले. काही वेळेस पडायचं तर काही वेळेस सोन्याच्या दरात आपल्याला जी आहे ती वाढ पण बघायला मिळायची. अशी परिस्थिती सोन्याची आणि चांदीची होती. पण आता आज अचानक सोन्याच्या किमती घसरल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. तर चला या ठिकाणी बघा आजचे चांदीचे काय भाव आहेत हे सर्वात आधी आपण एकदा तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर आपण सोन्याचे भाव काय आहेत हे देखील बघण्याचं काम करणारच आहोत. सध्या स्थितीला जर विचार केला तर सोनं असो किंवा चांदी असो अचानक मोठ्या प्रमाणात आपल्याला घसरण बघायला मिळत आहे. बघा आता सोन्यामध्ये घसरण झालेली असताना चांदीच्या दरामध्ये देखील आता मोठा बदल बघायला मिळालेला आहे. चांदीचे दर जर आपण बघायला गेलो तर प्रति 1 किलोचा दर आता काय आहे ते तुम्हाला सांगतो. बघा चांदीचा प्रति 1 किलोचा दर 2,85,000 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. 2,85,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका चांदीचा आपल्याला दर हा बघायला मिळत असल्याने सगळेजण सध्या स्थितीला आश्चर्यचकित आहेत. जे चांदीचे भाव 3.5 लाखाच्या पुढे गेले होते तेच आज 3 लाखाच्या आत खाली आपल्याला बघायला मिळत आहेत. मग चला आता सोन्याच्या किमती काय आहेत आणि सोन्याचे भाव आता खरंच जे आहे ते आणखीन खाली येतील का याबद्दल व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. कारण की आता बरेच जण म्हणतात किंवा चर्चा असतात की सोन्याचे भाव 50,000 ते 60,000 रुपयांनी पुढच्या काही दिवसामध्ये आणखीन कमी होतील. तर यामागची नेमकी काय तथ्यता आहे, यामागचं नेमकं कारण काय आहे आणि खरंच असं होऊ शकतं का याबद्दलची पण आपण माहिती बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठा बदल झालेला आहे. मग चला आता सोन्याचे भाव कोणत्या जिल्ह्यात काय आहेत. मुंबईमध्ये सोन्याच्या किमती किती रुपयांनी स्वस्त झाल्या, पुण्यामध्ये किती रुपयांनी स्वस्त झाल्या, त्यानंतर नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये, बीडमध्ये, लातूरमध्ये आणि अजून इतर जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या किमती किती रुपयांनी स्वस्त झालेल्या आहेत हे पण आता आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही मात्र आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी खरंच आता 50,000 ते 60,000 रुपयांची मोठी घसरण पुढच्या 15 दिवसामध्ये होईल का याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. तर बघा तसं होईल का नाही हे फिक्स सांगता येत नसतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पुढे काय होईल याचा अंदाजा फिक्स लावण्यात येत नसतो. त्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की पुढच्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये सोन्याचे भाव डायरेक्ट 1 लाखाच्या खाली येणार आहेत किंवा डायरेक्ट 2 लाखाच्या पुढे जाणार आहेत, खूप वाढणार आहेत, यावरती डायरेक्ट विश्वास ठेवू नका. योग्य ती खात्री करा. कारण की एवढा पक्का अंदाज सोन्याच्या दराबाबत कोणीही लावू शकत नाहीये. तो एक अंदाज असतो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना किंवा विक्री करताना इतर तज्ज्ञ लोकांशी, त्यानंतर आपल्या जवळचे ओळखीचे व्यापारी, सोने व्यापारी असतील यांच्याशी संपर्क करून थोडीशी विचारपूस करून सध्याची परिस्थिती काय आहे यावरच सोनं खरेदीचा किंवा विक्रीचा तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेऊ शकता. ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर चला आता सर्वात आधी आपण आजचे ताजे सोन्याचे काय भाव आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचा आजचा ताजा भाव बघण्यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा या ठिकाणी आता आपण आजचे ताजे सोन्याचे भाव बघत आहोत. बघा आलेल्या माहितीनुसार आता सोन्याचे दर घटघडलेले आहेत. सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असून मुंबई असो किंवा पुणे असो या ठिकाणी भाव घसरले आहेत. सराफा बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात झालेली ही घसरण आता बघता सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सोन्याचा आजचा भाव आणि चांदीचा भाव हा आज मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे आणि सोनं स्वस्त झालेलं आहे. तर बघा सोनं किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोनं जास्त स्वस्त झालेलं आहे हे आपण बघण्याचं काम करूयात. बघा 24 कॅरेट सोन्याचा दर देखील या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळत आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात नेमके काय बदल आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर बघा आजचा सोन्याचा दर काय आहे, आज सोन्याचा ताजा काय भाव आहे, किमती काय आहेत, तर चला या ठिकाणी आपण बघूया. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आज विचार जर केला तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल झालेला आहे. आज सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, तर बघा आता आलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,57,040 रुपये आहे प्रति 10 ग्रॅम. 24 कॅरेट सोन्याच्या किमती आज अशा आहेत. त्यानंतर आज सोनं 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,950 प्रति 10 ग्रॅम आहे. त्यानंतर 18 कॅरेट सोनं 1,17,780 प्रति 10 ग्रॅम आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीचा भाव आहे. तर मुंबईमध्ये आज जर विचार केला तर मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,57,000, पुणे या ठिकाणी 1,57,040, नागपूर या ठिकाणी 1,57,040, कोल्हापूरमध्ये पण तोच दर आहे. त्यानंतर जळगाव,
सांगली आणि बारामती याही ठिकाणी 1,57,040 आपल्याला 24 कॅरेट सोन्याचा दर बघायला मिळतोय. तर बघा सध्या स्थितीला हे दर आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरल्याचं दिसून येत असून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. एवढंच नाही तर आता 18 कॅरेट सोन्याच्या दरात 4,500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झालेली असून यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 11,000 म्हणजे या ठिकाणी जर बघायला गेलं तर 100 ग्रॅमचा दर आहे तो पण आता 4,500 रुपयांनी घसरलेला आहे. आणि ही मोठी घसरण आता आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीच्या भावात घसरण झाल्याने सगळेजण आता सध्या स्थितीला विचार करत आहेत की सोनं घ्यावं की विकावं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर चला अशी अपडेट होती. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सोनं विकण्याचा किंवा घेण्याचा निर्णय तुम्ही इतर तज्ज्ञांशी विचारपूस करून तुम्ही स्वतः ठरवू शकता. धन्यवाद.